नमस्कार मित्रांनो, आपण शिकणार आहोत 10वीतील बीजगणितातील पहिला चॅप्टर म्हणजेच लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजेच दोन चलातील रेषीय समीकरणे। यामध्ये आपण बघतो दोन चल चल म्हणजेच अशी संख्या जी आपल्याला माहित नाही, जसे एक्स वाय पी क्यू, ती काहीही असू शकते। यामध्ये आता आपण एक इक्वेशन लिहिलं 5x + 3y = 9। यामध्ये x आणि y हे दोन चल आहेत आणि याला रेषीय समीकरणे तेव्हाच म्हणता येईल ज्या वेळेस x आणि y ची डिग्री ही एक असेल, म्हणजे घात हा एक असेल। उदाहरणार्थ x² + 3y = 9। यामध्ये x ची डिग्री म्हणजेच घात हा 2 आहे, त्यामुळे हे रेषीय समीकरण होणार नाही। तर आपण बघूया की रेषीय समीकरणे सोडवायची कसे। तर दोन रेषीय समीकरणे सोडवताना आपल्याला x आणि y ह्या दोन्हीपैकी एक संख्या सारखी असायला पाहिजे, म्हणजेच 3y आणि इथेही 3y आहे। आता यामध्ये बघतोय आपण की एक अधिक आहे आणि एक वजा आहे, म्हणजे एक प्लस आहे एक मायनस आहे। ज्यावेळेस एक प्लस आणि एक मायनस असेल तर त्यावेळेस सोपी आणि सरळ पद्धत या दोघांची बेरीज करायची, म्हणजे ॲडिशन करायची। आता आपण ॲड करू 9 + 12 म्हणजेच 9 आणि 12 21। 3y - 3y हे दोन्ही कट होतील आणि 5x + 2x = 7x, म्हणजेच 7 × x = 21। मग x इथं 7 हे गुणाकारात आहे, इकडे जाताना ते भागाकारात जाईल, तर 21/7 म्हणजे x आपला इथं भागाकार केल्यावर 3 हा येतो। आता आपण पुढील व्हिडिओत बघणार आहोत y कसं काढायचा, तर आपण पुढील व्हिडिओत बघू। धन्यवाद।